नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या चॅनल मध्ये. ज्याचं नाव आहे राहुल. आपल्या चॅनलवर वेगवेगळे शॉपचे व्हिडिओ अपलोड होत असतात. आज मी आलेले आहे ऐरावत फर्निचर अँड हँडीक्राफ्ट येथे अगदी युनिक आणि अँटिक वस्तूंचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल. तुम्हाला डेकोर साठी वेगवेगळे होम डेकोर वगैरे हवं असेल तर ते तुम्हाला नक्कीच इथे मिळून जाईल. तर मी पहिले तुम्हाला शॉपचं लोकेशन सांगते. हे शॉप आहे बानेर रोडवर. इथे समोर HDFC बँक आहे, त्याच्यानंतर SBI बँक आहे आणि शॉपच्या बाजूलाच पिझ्झा हट आहे, KFC आहे तिकडच्या साईडनी. तर तुम्ही ह्या रोडवर आला तर अगदी रोडच हे शॉप आहे. आणि शॉपचा डिटेल ऍड्रेस आणि गुगल मॅपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती नक्कीच तुम्ही जाऊन चेक करू शकता. यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे ज्यावर की तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. युट्यूबवर सुद्धा त्यांचं पेज आहे त्यावरही तुम्हाला डेली अपडेट्स मिळू शकता. आणि ऑनलाईन शॉपिंग साठी त्यांची वेबसाईट सुद्धा आहे, त्यावर सुद्धा तुम्ही शॉप करू शकता. तर चला शॉपच्या आतमध्ये चालूया आणि एक एक करून तुम्हाला सगळ्या युनिक गोष्टी दाखवते. तर शॉपच्या आतमध्ये आपण एंटर झालेलो आहे आणि शॉपचे ओनर सुद्धा आपल्या सोबत आहे. आपण पुण्या मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये राहतो, जिथे की अगदी आपले छोटे छोटे फ्लॅट्स असतात आणि त्यामुळे आपल्याला स्पेस सेव्हिंग असे ऑप्शन्स हवे असतात नक्कीच. तर सरांकडे डायनिंग मध्ये त्याच्यानंतर बेड मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जे की सर आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. तर आमच्या व्ह्युअर्सला तुमच्याकडे काय अँटिक गोष्टी आहेत ते एक्सप्लेन करा. हो करतो मॅडम. तुम्हाला हे आपलं पहिला नंबर ठेवलं फोल्डिंग डायनिंग टेबल, 4 सीटर डायनिंग टेबल आहे. असं आपण वरती एक ड्रॉवर दिलेलं आहे, त्याच्यात नॅपकिन आहे, स्पून असं छोट्या गोष्टी ठेवू शकता. रोज लागणारी वस्तू. चारही चेअर ह्याच्या आत जाऊन बसतात. ओके, चेअर ह्याच्या आतमध्ये बसतील. आतमध्ये बसतील. आता 3 ठेवलेला, हा एक बाळ आपण काढून ठेवलेली आहे दाखवण्यासाठी. आता हे जे आपण ओपन करून ठेवले हा 2 सीटर डायनिंग टेबल आहे. त्याच्यात ब्रेकफास्ट टेबल, लॅपटॉप टेबल, रायटिंग टेबल असं मल्टीपर्पज काम होऊन जातं. ह्याच्या खाली आपण असं चाक लावलेलं आहे. तर हे चाक एवढं आहे की मजबूत, त्याला कुठेही नेऊ शकता तुम्ही. लिव्हिंग रूम, डायनिंग, बेडरूम जसं तुमची जागा करू शकता आपल्याला हवं तसं. आता दुसरी बाजून सुद्धा पण तुम्हाला उघडून दाखवतो मी, म्हणजे हा 4 सीटर कसा येते. सो आपल्याला फक्त अटॅच करायचंय, खाली अटॅच करायचं बस. आता हे आपलं ओव्हल शेप मध्ये 4 सीटर डायनिंग टेबल झाली आहेत. हे याचे फोल्डिंग चेअर आहे. चेअर पण एकदम इझी मुवमेंट असतो, म्हणजे हे एवढं सोपं आहे. बघू शकता तुम्ही, इझिली असं फोल्ड होऊन जातंय आणि तिथे जो स्पेस दिलेला त्यामध्ये तुम्ही त्याला मूव्ह करून देऊ शकता. 0 मेंटेनन्स आहे. पेवर सिस्टमचे लाकूड आहे. ओके. आणि ह्याला फक्त तुम्ही 10 वर्षांनी एकदा पॉलिश केले की परत नवीन होऊन जाते. याचा कलर बदलता येतो. ओके. ह्याच्यावर जर आपल्याला पाहिजे तर कुशन सुद्धा लावून मिळेल. ओके. आणि हे चारीचे चेअर आतमध्ये जाऊन आणि ह्याच्यावर चढून सिलिंगच्या पंख्या वगैरे आपल्याला साफ करायचे तर करू शकता. म्हणजे एवढं मजबूत आहे, एवढं मजबूत आहे. कुठलंही वजनच्या कंडिशन नाही. चेअर वर पण किती हेवी माणूस बसवा, याच्यावर पण किती वजन ठेवा. चेअर जर आतमध्ये नाही ठेवायचे, इथे धानचे टीप वगैरे ते सुद्धा आपण ठेवू शकतो याच्या आतमध्ये. हो, तुम्हाला अजून स्टोरेज स्पेस हवा असेल, चेअर आतमध्ये नसेल ठेवायचे, तुम्ही इथे सुद्धा वेगवेगळ्या मल्टीपर्पज साठी युज करू शकता हा स्पेस. आणि सर दोघी साइडने आपल्याला फोल्ड करता येईल ना? दोघी साइडने फोल्ड. आता फोल्ड करून पण दाखवतो तुम्हाला. आता ओपन होते, आता परत फोल्ड. बघू शकता एका साइडने त्यांनी फोल्ड केलंय आणि तिकडून सुद्धा फोल्ड होऊन जातो. म्हणजे तुम्ही नंतर हा लॅपटॉप टेबल म्हणून सुद्धा युज करू शकता. तुम्ही दिवसभर हे एवढी जागेमध्ये तुम्हाला एक टाईल सारखी जागा पाहिजे. 2 फुट पण कमी लागत ती जागा आहे. नक्कीच तुम्ही दिवसभर याच्यावर तुमचं ऑफिसचं वर्क वगैरे करू शकता. संध्याकाळी तुम्हाला डायनिंग साठी हा युज होऊ शकतो. त्यानंतर यामध्ये पण बरेच वेगवेगळे ऑप्शन दिसतात. त्यानंतर ही पण एक 4 सीटर आहे, लक्झरी साईज मध्ये आहे. याला आपण मध्ये कोस्टर दिलेलं आहे. कोस्टर म्हणजे टाईल लावलेलं आहे, त्याच्यावर गरम गार काही बी वस्तू आपण ठेवू शकता. हे 4 सीटर लक्झरी साईज आहे. या चेअरला असं हँडरेस्ट आलेलं आहे. ते असं जास्त वेळ बसून ज्यांना गप्पा वगैरे मारायचे त्यांच्यासाठी हे कम्फर्टेबल, खूप कम्फर्टेबल. त्यानंतर आपण हे 4 सीटरच आहे. परत ते राऊंड मध्ये दिलेलं ओव्हल शेप. ओके. तुम्हाला युनिक पॅटर्न हवं असेल राऊंड मध्ये तर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. आणि याला कुशन्स ऍड केलेले आहेत. कुशन ते तुमच्या चॉईसचे पण मिळेल. पॉलिशचा कलर तुमच्या चॉईसचा मिळून जाईल, जसं तुम्हाला पाहिजे तसं. त्यानंतर ही पण एक 6 सीटर डायनिंग टेबल आहे, फोल्डिंग मध्ये. जे आता ह्याच्या आधी आपण बघितलं ते 4 सीटर होती, हा 6 सीटर मध्ये आहे. ती ओव्हल शेप मध्ये होती, हे रेक्टँगल शेप मध्ये आहे. ओके. आणि ह्याच्या पॉलिशचा ज्या कलर पाहिजे तुम्हाला ते करून मिळेल आपल्याकडे, जे तुमच्या घरातल्या कुठे इंटिरियर मध्ये मॅच करायचे. ओके. म्हणजे कस्टमाइज सुद्धा करू शकता. A to Z आयटम जे तुम्हाला पाहिजे ते सगळे काय कस्टमाइज फर्निचर मध्ये करून मिळेल आपल्याकडून. जसं आपण इंटिरियर पण करतो, 2 BHK, 3 BHK, बंगलो, फ्लॅट, त्याच्यानंतर रेस्टॉरंट, कॅफे, बरेच आम्ही पुण्यात केलेलं आहे. जवळपास आम्हाला आता 30 वर्ष होत आले पुण्यात.
ओके. तर त्याच्यानंतर हे आपण एक कॉर्नर पीस दाखवतोय. हे पण असं फोल्डिंग कॉर्नर पीस आहे. आता इथे मला काहीतरी मोठी वस्तू ठेवायची तर ही असं फोल्ड होऊन फोल्ड जातं. करू शकतो. हो, करू शकतो. त्यानंतर परत आपण हे 6 सीटर डायनिंग दाखवतो तुम्हाला. हा जो लक्झरी सोफा सारखा चेअर लावलेला आहे, एकदम लक्झरी प्रोडक्ट आहे. हो. हा, हे 6 सीटर डायनिंग. त्याच्यानंतर ही एक 4 सीटर आहे. परत त्याच्यामध्ये आपण पितळ वापरलेलं आहे. ह्याचे पॉलिश तुम्हाला जसं डायरेक्ट लाईट पाहिजे तसं करून देऊ शकतो. ओके. आणि त्यामध्ये आतमध्ये पितळ आहे, डिटेलिंग तुम्ही बघू शकता. हा, वरून ग्लास दिलेला आहे ना. वरतून ग्लास येणारच. ओके. कारण की आपण आतमध्ये खोदून हे कार्विंग केलेलं, त्यामुळे ते वर खाली खालू. तसंच जे डायनिंग वर पॅटर्न तसंच चेअरच्या बॅक साइडला पण आपण दिलेलं आहे. इथे सेम तीच डिझाईनचा पॅटर्न इथे पण आपण लावलेला आहे. ओके. आता ही जे दुसरी दाखवतो ही टाईल आहे. चेअरला पण आपण टाईल लावलेली आहे. ओके. तसंच आपण डायनिंगला सुद्धा टाईल लावलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये पितळ लावलेलं आहे. आणि ह्या टाईपची वस्तू तुम्हाला अख्ख्या पुण्यात म्हणजे पाहायला मिळणार नाही. जे आपल्याकडे वस्तू आहे ते दुसरीकडे बघायला पण मिळणार नाही. आणि रेट वाईज पण एकदम रिजनेबल असतो आपल्याकडे, कारण आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे. आणि आपला शेजारीच कारखाना आहे. जे काही वस्तू बनवतो ते आपण तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो. ओके. किंवा तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल तर व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही पाहू शकता आतून शोरूम की काय काय वस्तू आपल्याकडे, काय साईजचा आहे, काय रेटचा आहे, सगळं काय तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. ओके. हा जो क्वालिटीचा लाकूड आहे, सेसम किंवा सागवान, 2 टाईपच्या लाकूड मध्येच आपण जास्त करून काम करतो. ओके. आता त्याच्या नंतर तुम्हाला हे साइड बोर्ड दाखवतो, ज्याच्यात आपण वरती 3 ड्रॉवर दिलेले आहेत. ते क्रॉकरी, कपडे, म्हणजे जे काही मल्टीपर्पज यूज साठी आहे. आणि असं कपाट आहे आतमध्ये. यांची जी ओपनिंग असते ती असं 100% ओपनिंग असते. म्हणजे ह्याच्या आतमध्ये सुई सुद्धा ठेवली ते दिसून येतात की काय आहे आतमध्ये. आणि हे सगळे प्रोडक्ट मेंटेनन्स फ्री असतो, लॉंग लास्टिंग, म्हणजे येणारे सेकंड जनरेशन सुद्धा आपले वापरेल ह्या क्वालिटीचं. आता हे जे आम्ही पितळ लावलेलं आहे यावर कॅबिनेटवर, याच्यावर हे टाईल लावलेली आहे. तर प्रत्येक पीस तुम्हाला काहीतरी असं वेगळं आणि युनिक वाटेल आमच्याकडे. त्यानंतर हे आपल्याला एक बार युनिट दाखवतोय, जे फार्म हाऊस, सेकंड फ्लॅट वगैरे असेल त्याच्यात पण ठेवता येईल. फक्त ही 2.5 फूट जागा लागते आपल्याला. ओके. त्याच्यात हे बसून जातं. कम्प्लीट बार युनिट आहे. त्याचे वाईनचे गिलास, विस्कीचे गिलास, बाकी ओपनर वगैरे जे साहित्य लागतं ते सगळंच. आणि हे फोल्ड पण होऊन लॉक पण यायला बंद पण होऊन जातो, ज्याला आपण टाईल आणि पितळ लावलेलं आहे. हो, अगदी सुंदर असं पॅटर्न आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम रिच लुक देत आहे. क्रॉकरी कॅबिनेटच आहे. ह्याच्या आतमध्ये पण कप्पा वगैरे दिलेला आहे, ते डिटेचेबल असतो. ज्यांना हाईट कमी जास्त करायचे ते पण करून देऊ शकतो आपण. आणि हे देताना तुम्हाला सगळे काय फिनिशिंग वेल ओके करून देतो आपण. ओके. आता फक्त आपण 70-80% फायनल करून ठेवलेले आहे. जसं आपलं कस्टमरची बुकिंग झाली की त्याच्या कलर कॉम्बिनेशन, त्याला हँडल, अलाइनमेंट, जे काय काम असतो राहिलेलं ते पूर्ण करून नंतर देतो आपण. ओके. आणि तुम्हाला पूर्ण पॅन इंडिया मध्ये डिलिव्हरी मिळणार आहे. तुम्हाला हवा तो पीस तुमच्या घरापर्यंत ते नक्कीच पोहोचवते. हा, ते पण तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्ज वगैरे आपण घेत नाही. ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी दिली जाईल. पॅन इंडिया कुठेही असू द्या, तुमच्या पुण्यात, पुण्याच्या बाहेर, भारतात कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल. जी मोठी वस्तू फर्निचर मधली ते, आणि छोटी वस्तू तुम्ही स्वतः इथे येऊन निवडून असता तर तुम्ही स्वतः घेऊन जाता, ते पण तुम्हाला पाहिजे तरी मिळून जाईल होम डिलिव्हरी. ओके. त्याच्यानंतर आपण आतमध्ये 3 बेडरूम आहे ते दाखवतो तुम्हाला. ओके. हा ऍक्च्युली आमचा एक स्टोरेज बेड आहे. ओके. त्याला बॅकला सुद्धा स्टोरेज आहे. ते कपाट केलेलं असं छोटं वस्तू डेली यूज साठी लागणार आहे ते पाठीमागे ठेवू शकतो आपण. मोबाईल चार्जर वगैरे, लॅपटॉप वगैरे ते त्या बॅग मध्ये ठेवू शकतो. आणि हे मॅन्युअली स्टोरेज आहे. ह्या कस्टमाइज पण आपण बनवून देतो तुमच्या रूमच्या साईज प्रमाणे. जसं मागे उघडणार ट्रॉली, साईडने उघडणार ट्रॉली, जे पाहिजे ते A to Z कस्टमाइज करून देतो आपण प्रत्येक वस्तू. त्याच्यानंतर हे तुम्हाला एक अजून दाखवतो. हा टाईल फिटिंग केलेला बेड आहे, ज्याला पूर्ण कलरफुल आहे एकदम. हे हँड पेंटेड टाईल असतं, म्हणजे 1000 वर्ष काही टाईल खराब होणार नाही, लाकडी खराब होणार नाही, कारण का प्युअर सीसमचं लाकूड आहे. हा, ते येणार 2री 3री पिढी सुद्धा आपले ह्या बेडला वापरू शकतात. दुसरी गोष्ट, हे जे सीसमचं लाकूड त्याला रिसेल व्हॅल्यू मिळतं फर्निचरला. आपण आज घेतला समजा आज 50,000 आला,
10 वर्षानंतर विकायला गेलं तर रिटर्न मिळतील जवळपास 50,000 60,000 याची व्हॅल्यू होईल तेवढी. ओके हो 10 वर्षानंतर नक्कीच. हा, कारण की हे सीझन लाकूड 100 वर्ष काय होणार नाही, काहीच होत नाही. आणि असं परत विकत पण नाही, कारण का त्यांना येणारी पुढच्या पिढीला हे लागत असते वस्तू. बेड तर कायम उपयोगी वस्तू आहे. हा क्वीन साईज बेड आहे. आता 2 ते आपण पाहिले ते किंग साईज होतं, हा क्वीन साईज आहे, म्हणजे 5 फूट वाई 6.5 फूट लांबी. त्याच्यानंतर हे डिवायडर ज्याला म्हणतो किंवा आपण पार्टिशन म्हणतो ते ठेवलेलं आपण. हे 4 दरवाजेच आहे, म्हणजे जवळपास 5-1 फूट जागा कव्हर करतो आपले. तुम्हाला रूम मध्येच पार्टिशन हवं, पार्टिशन किचन लिव्हिंग रूम मध्ये असेल, देवाऱ्याच्या शेजारी असेल किंवा सूर्याच्या समोर असेल, म्हणजे जसं तुम्हाला मेकअपच्या बाजूला कुठे लावायचं असेल तर हे डिवायडर पार्टिशन ज्याला म्हणतो आपण त्याचं काम करतात. 2 पल्ले 3 पल्ले जसं पाहिजे तसं उघडून ठेवू शकतो आपण. त्याच्यानंतर हा पण एक मनी बार युनिट आहे जे आपण उघडून ठेवलेलं आहे आता तुमच्यासाठी. इथे आपला विस्की वगैरेच्या बॉटल येऊन जाईल, इथे वाईनचे ग्लास हँगिंग होईल. हे जे आपलं काही इम्पोर्टेड बॉटल असेल ते इथे ठेवू शकता आपण आतमध्ये. आणि हे पण दोन्ही दार बंद होतील, बंद झाले की एकदम छोटेसे 2 फूट 1 टाइल्स एवढी जागामध्ये बसून जातात. त्याच्यानंतर हा एक आपल्याला पेंडुलियम क्लॉक म्हणतो याला, जे पेंडुलम क्लॉकच्या शौकीन असते जुन्या काळातल्या घड्याळ, तसं घड्याळ पण तुम्हाला मोठी छोटी ज्या मापामध्ये पाहिजे ते मॅक टू ऑर्डर पण देतो आपण बनवून. आणि आमच्याकडे रेडीमध्ये डिस्प्लेमध्ये पण असते. वॉल क्लॉक तुम्हाला पाहिजे, तुम्हाला कुठलं बिल्डर वगैरे असतं किंवा ऑफिसमध्ये गिफ्ट करण्यासाठी, तर गिफ्टिंगचं पण काम आपण करतो. ज्याच्यात तुम्हाला असं जे काय पाहिजे एकदा शोरूमला या, भेट द्या, समोर बसून जे काय त्याचं प्रोडक्ट तुम्हाला आवडलंय त्याचे रेट वगैरे काढून आम्ही व्यवस्थित एकदम असं मॅन्युफॅक्चरच आहोत आम्ही. कारण का लाईव्ह प्रत्येक वस्तू तुम्हाला बघायला मिळेल की काय बनवले, काय मटेरियल वापरले, कसं पॉलिश केली. आणि तुम्ही जर बाहेरचे असेल तर तुम्हाला व्हिडिओ कॉलची पण फॅसिलिटी देतो आपण. जे तुम्हाला पाहायचे ते सगळे तुम्ही अख्खा शोरूम व्हिडिओ कॉलच्या दृष्टीने पण पाहू शकता. ते पण फॅसिलिटी आहे. फक्त फोन करून आधी ठरवा की आपण किती वाजता बोलायचंय, कारण मी पण माझं बाहेर काम वगैरे चालू असतो तर दर वेळेला शोरूमवर नसतो. मॅडम तुम्हाला नंबर स्क्रेल करायचे, त्या नंबरवर तुम्ही कधी फोन व्हॉट्सअप काही केले तर मी 24 तास तुम्हाला अवेलेबल आहे. ओके, सो तुम्हाला स्क्रीनवर नंबर डिस्प्ले होतोय. तुम्हालाही तुमच्या घरासाठी काही युनिक वस्तू घ्यायची असतील, घरासाठी हॉटेलसाठी वगैरे, तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्यांना नक्की व्हॉट्सअप वगैरे करू शकता. ते तुमच्यासाठी अवेलेबल टाइम तुम्हाला शेड्यूल देतील आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला हवी ती वस्तू बाय करू शकता. आणि ते स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटपेक्षा अगदी चांगल्या रेंजमध्ये त्यांच्याकडे वस्तू मिळूनच जाते. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.